मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। पहिला बॉल हाताळण्यासाठी विघ्नेश आपण पाहू शकाल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभि जोशी आणि नॉन स्ट्राइक एंडला अनिकेत। पहिला बॉल, लेट्स प्लेइंग 5 ओव्हरची मॅच आपण पाहताय। पहिला बॉल विघ्नेश पाटील ऑन अ मार्क ओव्हर द विकेटने। पहिला बॉल, ऐरोली गावातला पहिला बॉल फटका फसलाय, परंतु असं वाटला की काय कॅच पकडली की काय। चांगला प्रयत्न पार्थ चंदन। आपण पार्थ कडून पाहता लेदर बॉल क्रिकेटचे धडे सातत्याने तो घेत असतो। TDPL त्याने देखील गाजवले, ॲज अ व्यावसायिक क्रिकेटर म्हणून खेळत असतो। खूप चांगला खेळ या पार्थ चंदनने देखील केलाय। पहिलाच बॉल सिंगल मिळते। ऐरोली कोलीवाडा या टीमचं खातं ओपन होतोय। बॉल तयार, इथे पाहू शकाल तेच तरार बॉल आहे। बॅटची कडा घेतल्यानंतर टॉपेज घेतली, बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये। सिंगल इथे मिळते, सिंगल ने वाढते। 2 बॉलचा इथे खेळ संपलाय। 2 धावा धावफलकावरती। 5 ओव्हरची मॅच आपण सध्या पाहताय। बॉल तयार, विघ्नेश पाटील ऑन अ मार्क। इथे चांगला बॉल आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलाय बंदुकीच्या गोळीने। कमालीचं यार फिल्डिंग पहा, एफर्ट्स कमालीचं यार, क्या बात आहे। काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहताय। अब्रान बलोच, काय क्षेत्ररक्षण आपण पाहताय। कमालीची एफर्ट्स आपण पाहू शकाल, ताकदीची फिल्डिंग होती। चार झाले धावफलकावरती आपण धावा पाहताय। मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं सध्या सुरू आहे। भूमी 11 बोनकोडे ऐरोली कोलीवाडा हे बॅटल आपण पाहताय। बलाढ्यबान सामना आपण तुमच्या बरोबर घेऊन आलेलो आहोत। एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहताय। बॉल पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने। इथे चांगला बॉल, शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉलला हुक केलाय। नो डाऊट नो चान्स, क्या बात आहे। नो डाऊट नो चान्स, बॉल इनटू द फॅन्स। धाबा मिळते 4, आलाय खणखणीत चौकार। ताकदवान फटका, टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग। ताकदीचा फटका आपण पाहू शकाल, अनिकेतच्या बॅटमधून आलाय। चौकारा बरोबर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय। पहिलं षटक सध्या सुरू आहे। विघ्नेश पाटील वरती हल्ला केलाय। इथे चांगला बॉल, फटका फसलाय। इथे पाहू शकाल सागर त्या खाली, चुकी होणार नाही या टिपलाय झेल। पहिला विकेट, पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय। पहिला फलंदाज इथे परतीचा प्रवास करेल, फलंदाज बाद। विघ्नेश पाटीलने सफलता प्राप्त करून दिली आपल्या टीमला। याही गोलंदाजाने कमी वयामध्ये प्रभावित केलाय। ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली, NMPL अक्षरशः गाजवली। या खेळाडूने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय। कमालीची गोलंदाजी होती। नऊ 8 धावा धावफलकावरती आहे। मनोज चव्हाण आला बॅटिंग करण्यासाठी इनाईट नंबर 3 मध्ये। आणखीन एक ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे। इनाईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय। त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय जगन्नाथजी कोळी साहेब शहाबाजगावचे
जगन्नाथजी कोळी साहेब आपण या आपलं स्वागत या क्रीडांगणावरती आपलं स्वागत आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल. इथे शेवटचा बॉल. चांगला बॉल आहे. भरपेक खोलवर टप्पा इनटू द ब्लॉक होल. काय गोलंदाजी होते. 30 तरार बॉल यार. भन्नाट वेग धारण केलाय. वेगाने बॉल निघालाय. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. षटक इथे संपलंय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. कमालीची गोलंदाजी विघ्नेश पाटील कडून आपण पाहत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये मोहसिन बलोच आलाय. नुकतीच NMTCA ची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये बेस्ट बॉलरचं किताब या खेळाडूने जिंकलाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती याही गोलंदाजाने प्रभावित केलाय. मोहसिन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी ओव्हर द विकेटने. मोहसिन यांचा पहिला बॉल फटका फसलाय परंतु मोठा मासा पाहू शकाल. ओ माय गॉड गॉड इथे पाहू शकाल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मोठा मासा जाळ्याला अडकलाय. अभि जोशीला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद. अभि जोशी नाराज झालाय स्वतःवरती. एलिव्हेशन मिळालं नाही आहे. मोहसिन बलोचने अभि जोशीला पहिल्या बॉलवरती इथे पाहू शकाल. चले जाऊ का इशारा. कमालीची गोलंदाजी होती. पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त करून दिली. 2 विकेटचं नुकसान. ऐरोली कोलीवाडा टीम 8 वरती. ओव्हर नंबर 2 आपण पाहताय. सोहम आलाय. बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. इथे देखील चांगला बॉल. तेवढ्याच ताकदीचा कमालीचा बॉल पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा भेद घेतलाय. बॅटरला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कमालीची गोलंदाजी ताकदीची गोलंदाजी होते. इथे स्विच करण्याचा प्रयत्न. फटका लाजवाब आहे. उलटा फुलटा फटका. क्या बात आहे. बंदुकीच्या गोळीने बॉल सीमा पार. धाबा मिळतात 4. आलाय चौकार. सोहम जोशीचा वार आपण पाहू शकाल. चांगला पलटवार. फटका पहा कशा रीतीने डिगआउट केलाय. चांगला फटका आपण पाहू शकाल. चार धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या 12च्या घरामध्ये. 12 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे चांगला बॉल. चेंज ऑफ पेस. शर्याचा भेद घेणारा बॉल. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. मोहसिन बलोचने कमबॅक केलाय. प्रभावित केला याही गोलंदाजाने. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. आपल्याकडचा जो अँगल आहे आपल्याकडचा जो लाईन आहे एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. बॉल तयारी. इथे चांगला बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय. मनोज चव्हाणला पुन्हा एकदा बीट केलाय. स्पिचिंग पहा किती चांगली होती. कमालीची गोलंदाजी आपण पाहत आहे. भूमी 11 बोनकुडे टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर मध्ये. 13 झाले धावफलकावरती. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल वरती हुक केलाय. शॉर्ट आर्म पुल. पुल ब्युटिफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. मनोज चव्हाणच्या बॅटमधून आलाय हा षटकार.
विघ्नेश आले ओव्हर नंबर 3 मध्ये. इथे इनसाइड आउट खेळायचा फटका, चांगला फटका खेळला, गॅप मध्ये बॉल चाललाय, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा पार. दीपक दादा पाटील आणि त्याचबरोबर सूरज दादांचंही आगमन झालंय. सुस्वागतम दादा आपल्या या क्रीडानगरीमध्ये स्वागत आहे. दीपक दादांचंही आगमन झालंय. सुस्वागतम आपल्या या क्रीडांगणावरती. विघ्नेश आलाय. इथे चांगला बॉल आहे, तेवढ्याच ताकदीचा बॉल, भन्नाट वेग धारण केलाय, वेगाने निघालाय, प्रचंड वेग धारण केलाय. विघ्नेश पाटीलची कमालीची गोलंदाजी होती, ताकदीची गोलंदाजी होते. तेच तरार बॉल आहे, पडल्यानंतर बॉलला विकेट किपरचा भेद घेतलाय. पिचिंग पहा कमालीची होती. तेवीस धाबा धफलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 3 आपण सध्या पाहत आहे. विघ्नेश पाटील आपण यांना पाहू शकाल. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर त्याखाली आहे. प्रशांत साठे तिकडे आहे, परशु साठे तिकडे आहे, चुकी होणार नाही आहे. यावेळी टिपलाय झेल आणि आणखीन एक विकेट. नुकतंच आगमन झालंय सन्माननीय दीपक दादा आणि त्याच्याबरोबर सूरज दादांचंही आगमन झालंय. आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेमध्ये आपण दिला, सदिच्छा भेट. तर स्वप्नीलजी नाईक आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती विनंती करतोय. सूरज दादा आलेले आहेत. स्वप्नीलजी नाईक आपणास विनंती करतोय. 23 धाबा धफलकावरती ओव्हर क्रमांक 3 आपण सध्या पाहू शकाल. 23 झालेत. विघ्नेश पाटील यांना आपण पाहू शकाल ओव्हर नंबर 3 मध्ये. ताकदीची गोलंदाजी होती, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. विघ्नेश पाटील आपण पाहत आहे, कमी वयामध्ये याही गोलंदाजानं प्रभावित केला आहे. इथे देखील चांगला बॉल आहे, तेच तरार बॉल, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. वेग पहा भन्नाट आहे, वेग पहा भरपूर प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. सिंगलने टीमची धावसंख्या वाढते. स्कोर कार्ड वरती आता धावा पोहोचल्या 24 धावा. इथे देखील चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, परंतु वाईट बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून भरपूर दूर आहे असं सांगतायत. ला 3 विकेटचं नुकसान. ऐरोली कोलीवाडा ओव्हर क्रमांक 3 सध्या सुरू आहे. ओव्हर द विकेटने इथे देखील चांगला बॉल आहे, कमालीची फिल्डिंग होते, माझी तिकडे होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्यांच्या माध्यमातून पाहताय. फिल्डिंग तेवढ्याच कमालीची होती. चला, फलंदाज बाद आहे. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. यष्टांवरती बॉल आदळलाय, त्यामुळे फलंदाज इथे बाद घोषित केला जाईल. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल यष्टांना आदळलाय. तर अमिश धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. स्कोर कार्ड वरती धावा झाले 25.
शुभ सन्मान आम्ही इथे करतोय या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय आदरणीय सूरज दादा इथे उपस्थित आहेत. तर सूरज दादाचा सन्मान तर मी प्रशांत म्हात्रे आपल्या उपस्थितीमध्ये दादांचा सन्मान आपण इथे करावा. सूरजदादा पाटील यांचा सन्मान इथे होतोय. प्रशांतजी म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर दीपक दादांचाही सन्मान आम्ही इथे करतोय. प्रशांतजी म्हात्रे आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा आणि तो सन्मान इथे होतोय. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान इथे झालाच पाहिजे आणि तो सन्मान इथे होतोय. एक बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहताय. 25 धावा धावफलकावरती आहे. 4 विकेटचं नुकसान इथे झालंय. त्याचबरोबर आदरणीय जगन्नाथजी कोळी साहेब देखील उपस्थित आहे. अंडरम क्रिकेटचा एक बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे. ओव्हरची होते समाप्ती. तर अंडरम क्रिकेटचा एक बेताज बादशाह लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान तर मी जगन्नाथजी कोळी साहेबांचा सन्मान जतीन पाटील आपल्या उपस्थितीमध्ये आपण हा करावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहताय 25. ओव्हर नंबर 4 मध्ये पार्थ आले त्या बॉलिंग करण्यासाठी. याही गोलंदाजाने लेदर बॉल क्रिकेटचे धडे भरपूर सारे घेतलेले आहेत. आपल्या बोटाच्या जादूवरती अनेकांना फिरवलाय. इथे पार्थ चंदन यांचा पहिला बॉल फटका फसलाय. सागर त्या खाली आहे. सागर कडून जे निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. यावेळी टिपला इसेल आणि फलंदाज बाद. मनापासून आभार आपण आलात. अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेमध्ये आपण दिलात. दीपक दादा पाटील आणि सूरज दादा पाटील तुमचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. ताकदीची फिल्डिंग होती. ओव्हर नंबर 4 आपण पाहताय. पार्थ चंदन कमालीची गोलंदाजी पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त करून दिली. या ठिकाणी आपण पाहू शकाल नवीन फलंदाज आलाय. कुणाल आलाय. इथे देखील चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. रन मिळणार नाहीये. डॉट बॉलची इथे देखील सांगता होती. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्याखाली आहे. ओ माय गॉड. अखेरच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. तरी देखील सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलने वाढते टीमची धावसंख्या. एका रनच्या बरोबर 26. शैलेश आणि कुणाल आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी. ते दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. 26 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 सध्या सुरू आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर धावतोय. भरपूर मोठा अंतर कापलाय. अब्राल बलोच तिकडे होता. लांब अंतर कापलाय. लॉंग ऑन वरून पहा किती मोठा अंतर कापलाय आणि टिपलाय जेल. फलंदाज बाद. आता धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. 26. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. ऐरोली गावाचा एक चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे. हितेश कोटकर बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आलाय. 26 धावा धावफलकावरती.
इथे देखील आल्या पावली मोठा फटका मारायचा प्रयत्न, आणखीन एक विकेट, आणखीन एक सफलता. पार्थ चंदन, गोलंदाजी कमालीची होती यार. या ओव्हरमध्ये विकेट्स पाहू शकाल किती 3 विकेट्स घेतलेले आहेत पार्थ चंदनने. एकच रन खर्च केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑन अ हॅट्रिक, पार्थ चंदन ऑन अ हॅट्रिक. काय गोलंदाजी झाली. लेदर बॉल क्रिकेटचे धडे या खेळाडूने सातत्याने घेतलेले आहेत. गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये मीच चाललाय बॅटिंग करण्यासाठी. इथे देखील बॉलर बॅक ड्राईव्ह, खूप चांगलं षटक आपण पाहू शकाल. एक तब्बल एकच रन या ओव्हरमध्ये खर्च झाली आहे. ओव्हरची होती समाप्ती. 1 रन खर्च करून 3 विकेट घेतलेले आहेत पार्थ चंदनने. कमालीचं गोलंदाजीचं दर्शन आपण पाहत आहे. ओव्हरची होती समाप्ती. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25. 26 झालेत, माफ करा, 26. ओव्हर नंबर 5 मध्ये सागर चंद आलाय बॉलिंग करण्यासाठी. असाही कालखंड होता. पहिली ओव्हर हा गोलंदाज सातत्याने हाताळायचा. आता स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती तो आलाय. ओव्हर नंबर 5 मध्ये सागर चंद आलाय. 26 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 5 चा पहिला बॉल मिडॉनला चाललाय. चांगली फिल्डिंग तिकडे होती. रन मिळणार नाहीये. 26 धावा धावफलकावरती. धावा येत नाहीये. ऐरोली कोळीवाडा संघ थोडासा बॅकफूट वरती गेलाय. अभि जोशी अगदी स्वस्तावरती परतल्यानंतर संघ पहा अडचणीमध्ये गेलाय. इथे देखील चांगला बॉल, चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस. बॉल न भेटला विकेट किपरचा बेत. बॉल आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाहीये. टप्पा पडला, सरळ विकेट किपरचा भेद घेतलाय. पिचिंग भरपूर चांगली होती. 26 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा इथे खेळ संपलाय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, खोला टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आहे व्हाईट बॉल. व्हाईट +1 म्हणजेच 2 धावा मिळतात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावाच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या धाव्यांमध्ये ऍड होते. 28 पोहोचली. झाले धावफलकावरती. आपण धावा पाहताय. इथे देखील चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता. आक्रमण करायचा प्रयत्न, परंतु मी ते सिंगलने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 29 वरती पोहोचली. 29 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. धावफलक आपण पाहू शकाल 29 वरती पोहोचलाय. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका तरी मारावा लागेल. टीम ऐरोली कोळीवाडा आपल्या बॉलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून संघ कमबॅक करू शकतो.
29 झाले. इथे लो फुलटोस बॉल आहे, मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा खणखणीत चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 33. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 5 सध्या सुरू आहे. इथे शॉर्ट बॉल आहे, मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक टप्पा घेत फिल्डर बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत मी ते सिंगल दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा देखील मिळत आहे. आता 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे शेवटचा बॉल, अगदी वेगाने बॉल चाललाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली होते. 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. 2 धावांना इथे षटक संपलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर टीमची धावसंख्या 37 आणि 38 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. येणारे 5 ओव्हर 38 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल याची माहिती ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. मी थोड्या वेळासाठी थांबतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया हर्षदजी मडवी सरांकडे या मॅचची कहाणी आणि त्यांच्या वाढीतून. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो. क्रिस्टल आर्टचे प्रोप्रायटर चेतन म्हात्रे बोनकोडे जर या ठिकाणी उपस्थित असाल, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. क्रिस्टल आर्ट ज्यांनी मात्र या नवी मुंबई आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये क्रिस्टल ट्रॉफीजचं एक नवं इन्व्हेन्शन आणलं आणि एक स्पर्धेची वेगळीच रणक अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पूर्वीपासून पाहत आलोय पितळेच्या आणि त्याचबरोबरीने धातूपासून लोखंडाच्या बनवल्या गेलेल्या अनेक ट्रॉफीज आणि त्याचसोबत लाकडाच्या देखील ट्रॉफीज आपण पाहिल्या. परंतु कालांतराने बदलत गेलेले क्रिकेट आणि क्रिकेटसोबत ग्लोबलाइज होणारं हे सर्व दृश्य ट्रॉफ्यांसहित बदलायला लागलं आणि मग हळूहळू क्रिस्टल ॲक्लॅरिक अशा बऱ्याचशा ट्रॉफींचं इन्व्हेन्शन झालं, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा नेहमीच राहिला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये चेतन म्हात्रे. थँक्यू सो मच. राहुल राठोड यांचा आवाज आपला ऐकायला मिळत होता या संपूर्ण मॅचमध्ये. त्यांची आपण जुबानी ऐकली, आपण त्यांचं करूया सहर्ष हार्दिक आभार. जाऊया मॅचकडे. भूमी 11 आणि बोनकोडे. भूमी 11 बोनकोडे आणि ऐरोली कोलीवाडा या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. या मॅचमध्ये टार्गेट सध्या तरी सेट केलं गेलं आहे 38 टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आई गोवर्धनी चषक 2025 भव्य क्रीडा स्पर्धा. आज काल या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये समाजसेवक कुंदनजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबरीने माजी नगरसेवक अमितजी पाटील साहेब, माजी नगरसेविका पूनमताई पाटील, निलेशजी म्हात्रे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, रोहिदासजी बंद्रे असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल उद्घाटनाचा दिवस पार पडला आणि आज दिवस दुसरा. अगदी थाटामाटाने सुरुवात झाली या स्पर्धेला. आज पुन्हा एकदा आपण दुसऱ्या दिवसामध्ये घेऊन आलोय. राज कोळी यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील हार्दिक स्वागत.
स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळापूर्वी व्यासपीठावरती नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपकजी पाटील साहेब आणि माजी नगरसेवक सूरजजी पाटील साहेब हे देखील या व्यासपीठावरून आपल्याला पाहायला मिळाले. यथोचित त्यांचा देखील सत्कार समारंभ आपण आपल्या आयोजकांच्या वतीने पार पडला. असे अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळालेत. टेरेस ग्रुप बेलापूर आयोजित ही क्रीडा स्पर्धा आई गावदेवी चषक 2025 1,00,000 रुपये प्रथम क्रमांक असलेली ही क्रीडा स्पर्धा आहे. चला मॅचला होती सुरुवात. सेकंड इनिंगमध्ये 38 धावांचं लक्ष हरिओम बॉलिंग ट्रॅकवरती ऐरोली कोलीवाडा सूर्यकांत मडवी बाळादादा यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा संघ आज अभि जोशी टीमला लीड करतात. फुलटॉस बॉल पहिलाच भीमर हाताळलाय. नो बॉल सोबत 1 रन बोनसची मिळतीये. 2 ने सुरुवात. आज खरं तर समस्त भारताचे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांनाच खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतोय. अडतीसचं लक्ष. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात, तेही नो बॉल. यातून जिंकणारा संघ खेळेल पुढच्या सामन्यामध्ये रुद्र महापे टीम सोबत. खोलात टाकला बॉल हवेमध्ये. फ्री हिटचा बॉल आहे. 1 रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. आणखीन एक सिंगल जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. 3 धावा पहिल्या बॉलवरती आल्यात. सलामीची जोडी पार्थ चंदन आणि माजिद बलोच आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक. आजही 30 दमखम 30 दहशत तोच दरारा आहे कायम. परंतु पहा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. हरिओम यासाठी मात्र ही पर्वणी न चुकवणारी होती आणि थेट यष्ट्यांचा वेध घेऊन चालला हा बॉल. विकेट क्रमांक 1चं पतन. पहिला धक्का बोनकोडे टीमला. बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यानंतर तो बाद झालाय. परशु साठे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हार्ड हिटर बॅटर हा देखील आहे परंतु आज कसोटी आहे त्यांची. 38 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या. त्यानंतर मात्र आता थोडंसं झुंज देताना पाहायला मिळाले. माझीच स्ट्राईकवरती आला त्याकडून अपेक्षा होत्या टीमला परंतु पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. चला प्लीज थोडं फास्ट खेळा प्लीज. अजून 2 मॅचेस खेळायच्यात आपल्याला. हरिओम तयार बॉलिंग मार्कवर. इथे पहा सेन्सिबल क्रिकेट. बॉलला फक्त दिशा दिली आहे. समोर बॉल होता फुल लेंथचा बॉल त्याला मात्र डिक्लेअर मध्ये डिलिव्हर केले. एक सिंगल धाव मिळाली. टीमची टोटल 1 ने पुढे चालले. धावा झाले 4. 4 वर 1 बोनकोडे टीम. आज भूमी 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बोनकोडेचा संघ ऐरोली कोलीवाडा टीमच्या विरुद्ध खेळत असताना हरिओमची पहिल्या ओव्हरची बॉलिंग कमालीची राहिली आहे. इथे देखील पहा फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटची शक्यता आहे परंतु थ्रो खराब त्यामुळे बाल बसावलाय. परशु त्या ठिकाणी मात्र पूर्ण रेडी झाले होते. लास्ट मोमेंटला पार्थ त्या ठिकाणी मात्र नकार देताना दिसून आला.
त्याने सांगितलं की थांबायला हवं, कॉलिंग चुकलं तर कदाचित विकेट जाऊ शकते आणि आताच्या घडीला बोनकोडी टीमला विकेट वाचवून खेळणं हे फार महत्त्वाचं आहे. तब्बल 1,00,000 रुपये किमतीची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक आहे या स्पर्धेचं. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. काल 8 संघ खेळले. सुपर 3मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ अर्थातच बोनकोडीच्या शेजारील संघ आहे खिरणे. आझाद खिरणे काल स्पर्धेतील सुपर 3मध्ये जाऊन पोचला. फुलटॉस बॉल हा देखील पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. येस, इट्स अ मॅक्सिमम. आउट ऑफ द पार्क. षटकार. नो बॉल येतोय. नो बॉलचा इशारा येतो इथून. 2 बिमर हाताळले गेले हरिओम कडून आणि त्यामुळेच की काय इथे आता ओव्हर थांबवावी लागेल हरिओमला. नो बॉलवरती षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. शेवटचे अजूनही पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि हा बॉल फ्री हिट असणार आहे. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. फ्री हिटचा बॉल. त्याला प्लीज फास्ट खेळा, थोडा जास्त वेळ होतोय. आपण अतिरिक्त वेळ घेताय, विनंती असेल आपणास. सोम पवार. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्क वरती सोहम. इथे देखील पहा उचलून खेळायचा होता. फ्री हिटचा बॉल कनेक्ट करता आलेला नाहीये. डॉट येतोय. चांगली बॉलिंग सोहमची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल, एक अंतिम बॉल. 11 धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर. 38 टार्गेट आहे. 11 रन झाल्यात. अजून 27 धावा बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र रेडी नव्हता, कारण तो मूव्ह होतोय आणि जोपर्यंत मूव्ह होतोय तोपर्यंत बॅट्समन थोडं विचलित होताना पाहायला मिळाला. त्यामुळे या गोष्टी न होऊ देणं हेच खरं तर प्राथमिक लक्षण आहे. बॉलिंग मार्कवरती सोहम तयार. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील. ओव्हर पिच. त्याला पाठवून दिले काव कॉर्नरच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. परशु साठे ऑन फायर. आज बऱ्याच अवधीनंतर परशु चमकलाय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. सीझनची खरं तर नुकतीच त्यांची जर्सी अनावरण, सीझनची सुरुवात करण्यात आली आणि आज पुन्हा एकदा नव्या उमेदीने, नव्या जोशात
बोनकोडे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना धावा उभ्या केल्या गेल्यात बोनकोडे टीमकडून. 17-38 टार्गेट, 21 बाकी राहिले. 24 बॉलमध्ये आता 21 बनवायच्यात. मॅच जवळ आणली आहे. बॉल आणि धावांमधील अंतर जे आहे ते पूर्णपणे कमी केलं गेलं आहे. बॉलिंगसाठी आला आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये मनोज आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. लोवा फुल टॉस ड्राईव्ह करायचा होता. चांगला थ्रो त्या ठिकाणी पहा, परंतु एक रन नाही रोखू शकत. थ्रो करणं गरजेचं होतं का हा प्रश्न आहे मनोजसाठी, संपूर्ण टीमचा. कारण बॉल तू एवढा चांगला अडवलास आणि असं करत असताना जर धावा तू खर्च करत असशील तर उपयोग काय. फॉलो थ्रूमध्ये चांगलंच त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळालं. पुन्हा परशु आला स्ट्राईकवरती. 18 धावा झाल्यात. 20 पाहिजे अजून 23 बॉलमध्ये. ओव्हर द विकेट. मनोज तयार. इथे देखील मारण्याचा प्रयत्न. बॅटची चालला बॉल स्लाइस घेऊन एक सिंगलसाठी डिक्लेअर झोनमध्ये. आतमध्ये येणारा बॉल. मनोज तेवढाच आक्रमकतेने भरलेला बॉलर आहे आणि जिद्दी खेळाडू आहे. नेहमीच खेळ त्याचा चांगला राहिला आपल्या टीमसाठी. जेव्हा जेव्हा बॅटिंगमध्ये प्रदर्शनाची आवश्यकता असते, टीम संकटामध्ये असते, त्यावेळेस संकटात संघाच्या पाठीशी उभं राहून त्याने खेळ केला आहे. इथे देखील पहा आतमध्ये येणारा बॉल होता आणि येस क्लीन बोल्ड. बॅट्समन होते बाद. परशुला इथून जावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये टर्न होताना पाहायला मिळाला आणि थेट बेल्स उडवून चाललाय परशुची. विकेट मिळाली. दुसरी सफलता मिळाली ऐरोली कोलिवाडा टीमला. सफलता मिळाली. परशु झाल्या बाद. नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये. अब्रार बलोच. खरं तर माजिद, त्यानंतर अब्रार असेल आणि मोहसिन. खरं तर बलोच बंधूंनी भरपूर योगदान दिले बोनकोडे गावच्या क्रिकेटसाठी. आता मात्र अब्रार सुद्धा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पार्थ चंदन सारख्या खेळाडूला अजूनही स्ट्राईक मिळत नाहीये. हे मात्र मोठं दुर्दैव आहे. पार्थ जोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्राईकसाठी झगडेल तेवढं मात्र ऐरोली टीमसाठी ते लाभदायक राहील. बॉल झालेत आत्तापर्यंत 4 या ओव्हरचे. 5वा बॉल इथे आतमध्ये येतो. पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न झाला. बॉल चालला ऑफस्टम्प लेग स्टम्पच्या बाहेर. सिंगल वाईटची 1 रन मिळते. टीमची टोटल झाली 21. 21 ऑन द बोर्ड. अजून 17 करायचे आहेत. उचलून खेळायचा होता. बॉल वरती लिफ्ट झालाय फिल्डर बॉलच्या खाली आणि इथे पहा कॅच ड्रॉप आणि 1 धाव मिळाली. कॅच ड्रॉप देखील झाली ती डिक्लेअरच्या आतमध्ये. एक सिंगल आली शेवटच्या अगदी मोमेंटला. लास्ट बॉल बाकी राहील इकडून. एक अंतिमचा बॉल आणि टीमची टोटल झाली 22. 16 करायचे आहेत अजूनही 19 बॉलमध्ये. 19 बॉल 16ची आवश्यकता असा सामना डोलकास्ट करताना पाहायला मिळतोय. गॅपमध्ये खेळले. जमीनला घरंगळत चाटत पुसत बॉल बाउंड्री लाईन जवळ येतोय, परंतु सोहम त्या ठिकाणी पोहोचला. सिंगल 1 धाव आली. 1 धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. टीमची टोटल झाली 23. येणारे 18 बॉल आणि 15 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 15 बनवायचे आहेत. सामना अजूनही बरोबरीत आहे. सामना चांगल्या पद्धतीने बनू शकतो. पहिल्या फेरीतील खरं तर सामना आपण पाहिला होता. दुसरा सारसोळे आणि शिरवणीच्या मध्ये घडलेलं जे काही
तांडव आपण पाहिलं ते मात्र खरोखर पाहण्यासारखं होतं. जिथे सारसोळा टीमला 12 बॉलमध्ये 12 धावा हवं होतं तिथे 1 बॉल 6ची मॅच आली आणि शेवटच्या बॉलला वैभवने मारलेला षटकार तो मात्र खरंच अतुलनीय राहिलाय. मॅचला होती सुरुवात. तिसऱ्या ओव्हरचा प्रारंभ. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. सिद्धू कोळी आमच्याकडे वळतात. सांगतात वाईड आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेने टीमचं धाव फलक जाऊन पोचले ते 24 वरती 24. इथे देखील पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु एक पाय पुढे टाकून खेळलेला हा बॉल, परंतु धाव मिळत नाहीये. कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा अतिरिक्त धाव मिळता दिसत नाही. अजूनही मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ बोनकोडे. इथे देखील आपण पाहू शकाल बॉल चाललाय. ड्राईव्ह केलेला बॉल लॉंग ऑफ मध्ये पकडला गेलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसला बोनकोडे टीमला. अब्रार बाद. आणखीन एक विकेट. अब्रारची विकेट मिळाली. विघ्नेश आला मैदानाच्या आतमध्ये अब्रारची जागा भरून काढण्यासाठी. जबाबदारी त्याच्यावरती देखील आहे. आता या धावसंख्या भली बॉलपेक्षा कमी आहे परंतु तरी देखील धाकधूक राहणार आहे मनाच्या आतमध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. नितेश आहे बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरं षटक तो हाताळण्यासाठी आलाय. नितेश 6. तिसरा बॉल विघ्नेशसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. खेळणं गरजेचं होते का हा मात्र प्रश्न आहे. अटेम्प्ट केले जातात. भले बॉल जास्त आहेत धावा कमी आहेत तरी देखील ऐरोली कोलीवाडा सहजासहजी ही मॅच सोडेल हातातून असं तरी दिसत नाहीये. प्रत्येक धाव वाचवण्याचा ते मनस्वी प्रयत्न करतायत आणि ते गरजेचं आहे. इथे देखील पहा आपण ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती नितेश. आणखीन एक बॉल परंतु यावेळेस जास्त बाहेर निघाला बॉल. फुल टॉस डायरेक्ट आला विकेटच्या बाहेर आणि त्यामुळे इथे वाईड मिळेल. एक्स्ट्रा धाव मिळाली. 2 बॉल जे डॉट आलेत ना ते मात्र खरोखर कौतुकास पात्र आहेत. पहिले 4 बॉल डॉट. पहिला बॉलवरती वाईड आला त्यानंतर सलगचे 4 डॉट आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा वाईड आला आता. त्यामुळे बॅटच्या मदतीने अद्याप तरी धाव इथे आलेली नाहीये या ओव्हरमधून. हितेश कोटकर. क्वालिटीपूर्ण बॉलर. नेहमीच चर्चेत असलेला बॉलर हितेश कोटकर ऐरोली कोलीवाडा टीमकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील पहा विघ्नेशसाठी हा देखील बॉल चॅलेंज बनला. अपील झाली आहे परंतु या अपीलचा काही परिणाम पंचांवरती होताना दिसत नाहीये. आणखीन एक डॉट या ठिकाणी मात्र भर पडते आणि 5 सलगचे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही या ओव्हरमध्ये दमखम दाखवली आहे.
इथे उडवलाय फायनली, ज्याची इथे प्रतीक्षा होती परंतु काय सेव्ह केलाय. लाजवाब यार, कमालीचं कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मनोज कडून पाहायला मिळालं. हे असतं आपल्या टीमसाठी दिलेलं 100% डेडिकेशन आणि हे अपेक्षित आहे. एक धावाली शेवटच्या बॉलवरती आणि आता 26 धावा धाव फलकावरती आहेत, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 12 करायचे आहेत. बारामध्ये 12 रनची आवश्यकता आहे. सामना आता जवळ आणलाय, जिथे 24 बॉलमध्ये 21ची गरज होती, 18 मध्ये 15ची आवश्यकता होती, तिथे 12 बॉल 12ची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही मॅच भरपूर उत्कंठावर्धक आणि रंगतदार होणार यात तीळ मात्र शंका नाही. पुन्हा मनोज आला इन ॲक्शन बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या 2 ओव्हरचा स्पेल तो पूर्ण करणार आहे विघ्नेश पाटील समोर. पार्थ चंदनला अजूनही संधी मिळाली नाहीये, ही मात्र गोष्ट हजम होत नाहीये बोनकोडे संघाला, कारण पार्थ चंदन सारखा हा हिटर अजूनही मागे आहे. मागे नसून अगदी मैदानावरती असून देखील त्याला संधी मिळाली नाहीये, हे मोठं दुर्भाग्य आहे. उचललाय यावेळेस, ताकदीचा पूर्ण वापर केला विघ्नेश पाटीलने आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सारण षटकार आलाय. अपेक्षा अशीच होती की या ओव्हरमध्ये मनोज धावा थांबवेल, शेवटच्या ओव्हरला काहीतरी बॅलन्स राहील, परंतु पहिल्याच बॉलवरती षटकाराने भव्य स्वागत केले विघ्नेशने. वन मोर अँड मॅच फिनिश, खतम. जिथे अपेक्षा होती, काय गोलंदाजी केलेली हितेश कोटकरने आपल्या टीमसाठी, सामना बनवला होता तिथे मनोजने पहिल्या 2 बॉलवरती सामना संपवून देण्यास एक लाभदायक वातावरण करून दिलं ते बोनकोडे संघाला. अभिनंदन. चला टीम बोनकोडे आणि टीम महापे टॉससाठी यायचं लवकरात लवकर. हार्ड लक टीम ऐरोली कोलीवाडा. चला विघ्नेश टॉस साठी या.